नमस्कार, मी कल्पना तुमचे नवीन एक रेसिपीमध्ये स्वागत करते। आज आपल्याला उपवासाचीच रेसिपी बघायची आहे। आज आपण साबुदाणा बटाटा शिजवून पापड बनवणार आहोत। बघू शकता इथे कढईमध्ये टाकताच पापड किती फुललेला आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि फक्त प्रमाण आपलं लक्षात ठेवायचं। बघू शकता। चला आता मागचा एक व्हिडिओ टाकलेला आहे याच्या आधीचा, त्याच्यामध्ये आपण साबुदाणा शिजवला नाही, तो मिक्सरला बारीक करून त्याचे पापड बनवले, ते पण खूप छान होतात। आता इथे आपण रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ कुठे स्किप करू नका, तेव्हा तुम्हाला समजेल। 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। आता तुम्ही भांड्याचं माप एकच ठेवा, कारण का आपल्याला लक्षात येतं मग। आता इथे बघा, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2 पाण्याने। आता जवळजवळ हा साबुदाणा अर्धा किलो असेल। आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे, ते भांडं मला छोटं वाटत होतं। आपण आता याच्यामध्ये पाणी घालून घेऊ। पाणी किती घालायचं आहे? साबुदाणा पूर्ण पाण्यामध्ये बुडेल, साबुदाण्याच्या वरती अर्धा इंच पाणी राहिलं पाहिजे, हे बघा। आता आपण इथे साबुदाणा झाकून ठेवू। आता इथे बघा, छान साबुदाणा भिजलेला आहे। बघू आपण आता सकाळ झालेली आहे, साबुदाणा पण छान भिजलेला आहे, हे बघा। आपण आता तो मोकळा करून घेऊ। बघा, याच पद्धतीने आपल्याला साबुदाणा मोकळा व्हायला पाहिजे। पाण्याचं एकदम परफेक्ट प्रमाण आहे हे। आता इथे बघा, छान साबुदाणा मोकळा झालेला आहे, अजिबात चिकट झालेला नाही आहे किंवा पाणी राहिलेलं नाही आहे। आता आपण पुढची प्रोसेस करू। आता इथे बघा, मी कुकर घेतलेला आहे। स्टीलचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला शक्यतो, आणि हा कुकर जाडबुडाचा आहे, आपल्याला जाडबुडाचंच भांडं घ्यायचं आहे। आता आपल्याला इथे बघा, लक्षात ठेवा, वाटीनेच मोजायचं आहे पाणी। दुसरी वाटी, तिसरी वाटी, चौथी वाटी, पाचवी वाटी, सहावी वाटी, सातवी वाटी, आठवी वाटी, नववी वाटी आणि 10वी वाटी। आपल्याला बरोबर 2 वाटी साबुदाण्याला 10 वाटी पाणी घालायचं आहे। आपण आता गॅसवरती हे पाणी गरम व्हायला ठेवू। इथे मी 2 बटाटे साल काढून पाण्यामध्ये ठेवलेले। आता इथे आपल्याला बटाटा किसणीवर किसून घ्यायचा आहे। आता ही माझी किसणी छान आहे, थोडेसे असे लांब आकाराचे आपल्याला किसून घ्यायचे आहे बटाटे, हे बघा। एकदम बारीक नाही करायचं, हे बघा। आता मी सर्व असं बटाटे किसून घेते, लांब लांब आकार आहे याचा छान। आता इथे बघा, 2च बटाटे घेतले, तुम्ही जास्तही घेऊ शकता। आता आपल्याला एक भांड्यामध्ये हा बटाट्याचा किस घालायचा आहे आणि स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून घ्यायचं आहे, आणि आपण पाण्यामध्येच ठेवणार आहोत। आता तोपर्यंत आपलं पाणी पण छान गरम झालेलं आहे। बघू आपण आता, बघू शकता, याच्यामध्ये आपल्याला आता भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे। आता इथे आपल्याला साबुदाणा छान असा 15 मिनिटं शिजवायचा आहे, पण त्याच्या आधी आपल्याला 10 मिनिटं झाल्यानंतर बटाट्याचा किस टाकायचा आहे। आता
पण छान मंद गॅसवरच आपल्याला शिजवायचं आहे. आता इथे बघा छान शिजत आलेलं आहे. एकदम परफेक्ट प्रमाण आहे या वाटीने मोजायचं. 2 वाटी साबुदाणा, त्याच्यासाठी 10 वाटी बरोबर पाणी घ्यायचं. खूप छान होतो. आता इथे बघा 10 मिनटं झालेले आणि साबुदाणा बऱ्यापैकी शिजलेला आहे. आता आपण बटाटा किसलेला आहे त्याच्यातलं पाणी काढून थोडंसं पिळून घेऊ आणि याच्यामध्ये घालून घेऊ. आता याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. आता इथे मी सुक्या लाल मिरच्या खलबत्त्यामध्ये बारीक केलेल्या आहे. खूप छान दिसतात पण आणि चव पण छान लागते. मीठ घालायचे चवीनुसार. आता तुम्ही जिरं खात असाल तर जिरं घालू शकता, पण मी उपवासाला जिरं खात नाही. आता आपल्याला याच्यानंतर परत 5 मिनटं शिजून घ्यायचं आहे साबुदाणा. बघू शकता इथे 5 मिनटं झालेली आहे आणि आता इथे लाईट गेलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे असं दिसत असेल. चला आता आपण पापड करायला सुरुवात करू. आता इथे बघा मी खाली एक प्लॅस्टिक टाकलेलं आहे आणि हे बघा 1 चमचा घालायचं आणि तुम्हाला पातळ किती किंवा जाड त्यानुसार तुम्ही पापड टाकायचे आहे. आता इथे मी सर्व ह्याच पद्धतीने पापड करून घेते. आपल्याला आता हे 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवायचे. चला आता इथे छान मी पापड सर्व बनवून 2 दिवस उन्हात कडकडीत वाळवलेले आहे. आता हे बघा खूप छान होतात, तुम्ही नक्की करून बघा. आणि हे बघा दिसतात पण छान, अजिबात पापड आपला तुटत नाही. चला आता तुम्हाला मी इथे पापड तळून पण दाखवते. हे बघा चवीला पण खूप छान लागतात आणि तोंडामध्ये टाकताच विरघळतात पण आणि खूप छान फुलतात पण. चला आता तुम्हाला मी तळून दाखवते. तर कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. आता आपण पापड घालूया. बघू शकता इथे खूप छान पापड इथे फुललेला आहे. फक्त पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवायचं. खूप छान असा खुसखुशीत होतात, अजिबात कडक वगैरे लागत नाही या पद्धतीने केले तर. बघू शकता इथे खूप छान फुलतात आणि कलर पण खूप छान येतो. चला आता इथे मी पापड तळून घेते आणि संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.